अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। प्राथमिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे। डीजीसीएने केलेल्या चौकशीचा अहवाल आज अपेक्षित आहे। अहवाल येत नसल्याने काल रोहित पवारांनी टीका केली होती। 15 फेब्रुवारीला डीजीसीएचा अहवाल अपेक्षित होता असं रोहित पवार म्हणाले होते। बीएसआर कंपनीत जबाबदार असल्याचाही रोहित पवारांनी आरोप केलाय। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अहवालात नेमकं काय समोर येतंय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। हा अहवाल उशिरा येत असल्याने रोहित पवार आक्रमक झाले होते। त्यांनी टीका देखील केलेली होती आणि त्यानंतर आज हा अहवाल समोर येतोय। या अहवालात नेमकं काय लिहिण्यात आलंय, अपघाताची कारणं, नेमकी चूक कोणाची होती, या सगळ्या संदर्भात काही खुलासा होतोय का याकडे लक्ष असेल। 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला, त्यामागे नेमकी काय कारणं होती, या सगळ्या संदर्भात चौकशी समिती गठीत केली गेली आणि त्यानंतर आता अहवाल सादर होणारे डीजीसीएचा अहवाल 15 फेब्रुवारीला येणं अपेक्षित होतं। पण आज 27 फेब्रुवारी उजाडलेला आहे, तरीही अहवाल अजून समोर आलेला नाही। त्यामुळे काल रोहित पवारांनी टीका केलेली होती। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, आज डीजीसीएचा अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, अजित पवारांच्या अपघातानंतर आज 30 दिवस अजित पवारांच्या अपघाताला पूर्ण होत आहेत आणि जो नियम आहे त्या नियमानुसार 30 दिवसाच्या आतमध्ये एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने आपला प्रिलिमिनरी रिपोर्ट, प्राथमिक अहवाल द्यायचा असतो। त्यामुळे आज दिवसभरात अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातला अहवाल हा सादर केला जाईल आणि तो जाहीरही केला जाईल अशी शक्यता आहे। आता एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नेमकं कधी हा अहवाल सादर करते आणि त्यामध्ये खरोखरच तांत्रिक बाबी आहेत की आणखीन काही वेगळी माहिती त्या अहवालामध्ये असणार आहे, असे असंख्य प्रश्न आहेत। पण या सर्व प्रश्नांची उत्तरं ही नेमका जेव्हा अहवाल जाहीर केला जाईल त्याचवेळी कळतील। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।